खऱ्यानं पायात चप्पल घालेपर्यंत खोट्याचं गावभर फिरून झालेलं असतं. ही म्हण आपल्या ग्रामीण भागात आजही वापरली जाते. त्याचा अर्थ आहे, एखादी खरी गोष्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी किंवा पोहोचण्याआधी त्या गोष्टीची खोटी बाजू गावभर पसरलेली असते. याला कारण आहे लोकांची सत्यता न तपासण्याची वृत्ती आणि समोर येईल त्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवणं, प्रश्न न विचारणं. आजवर या फेक बातम्यांमुळे बऱ्याच जणांचं आयुष्य बाधित झालंय. फेक न्यूजचा फटका हा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र आता एका फेक न्यूजचा फटका हा फेक न्यूज थांबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा पोलीस खात्यालाच बसलाय. आणि त्याहून कहर म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस खात्यातल्या आजवरच्या सर्वात प्रसिद्ध, चर्चेत आणि डॅशिंग राहिलेल्या IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना बसलाय. हे प्रकरण इतकं वाढलं की खुद्द राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाला स्वतःहून दखल घेत विश्वास नांगरे पाटलांची बाजू सावरावी लागलीय. नक्की काय आहे हे सगळं प्रकरण? विश्वास नांगरे पाटलांचं नाव का चर्चेत आलंय? त्यांचा इतिहास काय सांगतो? आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं नांगरे पाटलांची बाजू कशी सावरली हेच समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेले 2-3 दिवसात मराठी सोशल मीडियावर विश्वास नांगरे पाटील यांच्या नावानं देशाच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी एक कविता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. अगोदर ती कविता काय होती हे पाहूया. कविता होती, भाकरी करपली आचारी म्हणला तवा बदला, भाकरी पुन्हा करपली आचारी म्हणला पीठ बदला, भाकरी तरीही करपलीच आचारी म्हणला पाणी बदला, पुन्हा तेच भाकरी पुन्हा करपलीच आचारी म्हणला चूल बदला, तरीही परिणाम शून्यच, भाकरी करपतच राहिली. पण एकाची देखील आचारी बदला म्हणायची हिंमत झाली नाही. ही स्थिती सध्या देशाची झाली आहे. ही कविता ग्राफिकच्या स्वरूपात व्हायरल झाली होती. विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र दलातलं मोठं आणि वजनदार तसेच कायम चर्चेत असणारं आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांच्यासाठी देवासमान असणारं नाव आहे. त्यामुळे हे ग्राफिक्स लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केलं. आजवर शक्यतो पोलीस सेवेतले अधिकारी हे सामाजिक राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य करत नाहीत असा एक अलिखित नियम होता, ज्याला या कवितेनं छेद दिला. नांगरे पाटलांनी कविता केली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी दम आहे या विश्वासानं लोक ती कविता शेअर करत होते, एकमेकांना पाठवत होते. मात्र यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला ही कविता ज्या ग्राफिक्सवरून व्हायरल झाली त्या ग्राफिक्सवर लोकमतचा लोगो होता. त्यामुळे लोकमतनं तातडीने याचा खुलासा करणारी बातमी प्रसिद्ध केली. यासोबत लोकमतनं ज्या सोशल मीडिया पेजवरून हे ग्राफिक्स व्हायरल झालं होतं त्याचे स्क्रीनशॉट बातमीत जोडले, ज्यात एक नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नावाचं एक पेज होतं. विश्वास नांगरे पाटील यांनी देखील या विरोधात सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आणि राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं या विरोधात फेसबुकवर खुलासा केला. पण या निमित्तानं पुन्हा एकदा विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. खरं चर्चेत येण्याची किंवा राहण्याची नांगरे पाटलांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. आपल्या भाषणांनी विश्वास नांगरे पाटलांनी कायमच स्पर्धा परीक्षांच्या मनावर गारूड केलं होतं. करारी मिशा, सडसडीत बांधा, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि खणखणीत वक्तृत्व या गुणांवर नांगरे पाटलांनी कायमच आपल्या व्यक्तिमत्वाची छाप इथल्या समाजमानावर सोडली आहे. विश्वास नांगरे पाटलांनी खरं भूषण गगराणी यांच्यापासून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षांकडे वळायचं ठरवलं. आपलं BA पूर्ण झाल्यानंतर ते MA करायला मुंबईला गेले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी MA आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एकत्र सुरू केला. त्यावेळी त्यांनी MPSC आणि UPSC ही दोनही शिवधनुष्य एकाच वेळी हातात घेतली. रोज 10-12 तास अभ्यास करून त्यांनी MPSCच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती. आता विश्वास अधिकारी होणार ही बातमी सगळीकडे पसरली होती. मात्र तिथंच घात झाला. विश्वास MPSCच्या परीक्षेत अपयशी झाले आणि UPSCच्या परीक्षेत देखील. विश्वास यांच्या आयुष्यामध्ये निराशा, वैताग दाटून आला, अनिश्चितता त्यांच्या वाट्याला आली. मग त्यांनी SISCची खोली सोडली आणि त्यानंतर अभ्यासासाठी ते आंबिवलीला राहायला आले. तिथं त्यांनी पुन्हा एकदा अभ्यासाला नव्यानं सुरुवात केली. दिवस रात्र अभ्यास केला. यश अपयशाच्या हिंदोळ्यावर बागडणं चालू होतं. शेवटी 15 जुलै 1997 रोजी त्यांच्या मेहनतीचं चीज झालं. विश्वास यांना आभाळ ठेंगणं झालं, कारण त्या दिवशी विश्वास नांगरे पाटलांनी आपल्या नावापुढं IPS हे बिरुद लावलं होतं. UPSC परीक्षेतून विश्वास नांगरे पाटलांना IPS केडर मिळालं होतं.
यानंतर विश्वास नांगरे पाटलांनी पोलीस खात्याच्या विविध विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या कारकिर्दीत मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना जायबंदी होऊनही नांगरे पाटील हे लढत होते. त्यासोबत पुण्यात कार्यरत असताना सिंहगड रेव पार्टीचं प्रकरण त्यांनी उघडकीस आणलं होतं. पुणे ग्रामीणला कार्यरत असताना हायवेच्या कडेला रात्रभर सुरू असणाऱ्या हॉटेलसाठी त्यांनी नियमावली आणली. सोबतच हायवेच्या कडेला दारू विकणाऱ्या हॉटेलांवर देखील त्यांनी कार्यवाही केली होती. त्यासोबत नाशिकमध्ये काम करत असतानाच त्यांनी राबवलेल्या पोलीस मित्र उपक्रमाचं कौतुक आजही केलं जातं. पण व्यक्ती जितकी प्रसिद्ध असते तितकीच त्या व्यक्तीच्या नावाचा फायदा उचलणारी लोक देखील असतात आणि बऱ्याचदा हा फायदा गैरफायदा असतो. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार मागच्या वर्षीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नांगरे पाटलांचा खोटा चेहरा बनवला गेला आणि स्वतः विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत छत्रपती संभाजीनगर मधल्या एका वृद्ध दाम्पत्याला मोठ्या रकमेचा गंडा घालण्यात आला होता. त्यासोबतच एकदा विश्वास नांगरे पाटील यांचा फॅन असणाऱ्या एका मुलानं त्यांच्या नावानं फेसबुक पेज उघडलं होतं. नंतर त्या पेजवरून राजकीय पोस्ट केली. हा किस्सा देखील विश्वास पाटलांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला होता. 2021 मध्ये मात्र विश्वास पाटील यांच्यावर मोठे राजकीय आरोप झालेले. किरीट सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांवर ते महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. विश्वास नांगरे पाटील हे सोशल मीडियावर आजही तितकेच प्रसिद्ध आहेत जितके ते आपल्या IPSच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत होते. आजवर त्यांनी न बोललेले अनेक वाक्य, अनेक डायलॉग हे त्यांच्या नावावर खपवली जातात. ही विश्वास नांगरे पाटलांच्या लोकप्रियतेची पावती आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या सुविचारांची थट्टा ही सोशल मीडियावर बऱ्याचदा होते. विश्वास नांगरे पाटील यांच्या नावानं सध्या कविता कोणी आणि का प्रसिद्ध केली याचा तपास सायबर पोलीस करतायत. मात्र तूर्तास तुमची या घटनेबद्दल काय मत आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.